प्रभू परमेश्वराच्या पवित्र आणि गौरवी नावात परत एक वार आपल्या सर्वांचं मी स्वागत करत आहे आणि विशेष करून सन्माननीय उजागरे साहेब, त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी स्नेहा मॅडम, त्याचप्रमाणे आज जे संचालन करत आहे छाया मॅडम, त्याचप्रमाणे सुंदर अशी वर्शिप केलेल्या बनसोड मॅडम व आपण सर्वजण ख्रिस्तामध्ये परत एक वार पुण्याहून आपल्या सर्वांना सलाम. कारण की प्रभू आज परत एक वार आपल्याशी देवाच्या वचनाच्या द्वारे विशेष करून बोलू इच्छितो. हा विषय अतिशय महत्वाचा आहे आणि सुंदर असे शास्त्र पाठ देखील वाचण्यात आलेले आहे. आणि विशेष करून आज आपण क्षमा या विषयाकडे जेव्हा आपली दृष्टी लावतो तेव्हा आम्हाला या गोष्टीची जाणीव असायला पाहिजे की क्षमा म्हणजे निश्चितच कोणीतरी व्यक्तीला मुक्त करणे, बंधन मुक्त करणे आणि विशेष करून त्याची खंडणी भरून किंवा त्याचा पे करून त्यापासून सुटका करणे हे त्याचा अर्थ होय. परंतु अनेकदा आपण क्षमा याचा गांभीर्य किंवा याचा अर्थ पूर्णपणे समजून घेत नाही. त्यामुळे अडचण ही होते की जे प्रभूने दिलेला दाखला ज्याद्वारे क्षमेला आणखीन त्याने विस्तृत स्वरूपात दिलेली आहे त्याचप्रमाणे विशेष करून प्रभूने शिकवलेली प्रार्थना ज्यामध्ये देखील आपण नियमित त्या क्षमेचा उल्लेख करतो आणि निश्चितच देवाकडून त्या क्षमेची अपेक्षा बाळगतो. या सर्व गोष्टीकडे जेव्हा आपण जातो तेव्हा जर आम्हाला त्याचा विस्तृत अर्थ किंवा देवाच्या कडून आम्हासाठी हे जे काही संकल्पना आहे ज्यामध्ये आम्हाला जीवन तेवढंच नव्हे तर युगानुगाचं जीवन हे जे प्रभू आम्हाला देऊ इच्छितो त्याकडून आम्ही कुठेतरी जे आता उदाहरण सिस्टरांनी वाचलेलं आहे की त्या दाताला धरून त्या अंधारे कोठडीमध्ये टाकतात आणि जिथे दुःख आहे, रडणं आहे, दात आणि छाती पिटणे आहे, या सर्व गोष्टीकडे जेव्हा आम्ही जातो तेव्हा आम्हाला खरोखर त्याचा अर्थ कळालेला नसतो. आणि ख्रिस्ती जीवनामध्ये क्षमेला अतिशय महत्व. क्षमेच्या शिवाय न ख्रिस्ती व्यक्ती आणि आम्हाला प्राप्त झालेला तारण याचा काही देखील उपयोग नाही. आणि यासाठी जेव्हा आम्ही क्षमेच्याकडे बघतो तेव्हा त्यामध्ये स्वातंत्र्य निगडित आहे. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की जोपर्यंत पुत्र तुम्हाला बंधमुक्त करत नाही तोपर्यंत तुम्ही खरोखर बंधमुक्त झालेले नाही. हो प्रियांनो, आम्ही तारलेले वेगळे केलेले लोक आहोत ज्यांना प्रभू मध्ये नेमलं आहे यासाठी की तुम्ही आणि मी जाऊन फळ द्या. विशेष करून या ऑनलाईन मिनिस्ट्री बद्दल प्रभूला धन्यवाद देतो की यामध्ये अनेक जण जॉईन झालेले आहे आणि या ऑनलाईन मिनिस्ट्रीच्या द्वारे खऱ्या अर्थाने जी मोकळीकता आम्हास प्राप्त झालेली आहे त्या मोकळीकतेच्या द्वारे ख्रिस्ताचं वचन हे अनेकांना विदित केलं जात आहे, घोषित केलं जात आहे. प्रभू या निश्चित मिनिस्ट्रीला विपुल आशीर्वादित करो. परत एक वार जोपर्यंत प्रभू तुम्हाला आणि मला मुक्त करत नाही, एकच गोष्ट लक्षात ठेवा की आम्ही मुखाने अनेकदा लोकांना क्षमा करतो, कधी कधी आपण आपल्या मनातूनही म्हणतो की जा तुला क्षमा केलेला आहे, परंतु क्षमेबरोबर कोणकोणत्या गोष्टी निगडीत आहे ते जोपर्यंत आपण जाणून घेत नाही तोवर क्षमेचा खरा लाभ जो आम्हाला समोरच्या ज्या दोषी व्यक्तीपासून आम्हाला मिळायला पाहिजे, ज्याचं निरीक्षण जिवंत देव करतो ते तुम्हाला आणि मला मिळू शकत नाही. आणि यासाठीच निश्चितच देवाने विशेष करून येशू ख्रिस्ताने जेव्हा शिष्यांना प्रार्थना शिकवली तेव्हा त्यांनी म्हटलेलं आहे की जसे आम्ही आपल्या अपराध्यांची क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर. दुसऱ्या वर्जन मध्ये येण्या प्रकारे लिहिले की जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडलेले आहे तसे तू आमचे ऋणे आम्हा सोड. प्रियांनो, काहीतरी दिल्यामुळे काहीतरी तुम्हाला आणि मला प्राप्त होतंय. आपण इतरांना जेव्हा क्षमा करत आहोत तेव्हा या क्षमेचं ऑब्झर्वेशन म्हणा किंवा या क्षमेकडे दृष्टी लावून जिवंत देव बसलेला आहे आणि जोवर त्या देवाला ती क्षमा पटत नाही तोपर्यंत आम्हाला क्षमा मिळत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. जोपर्यंत जिवंत देवाच्या ज्या काही व्याख्येमध्ये ती क्षमा बसत नाही तोपर्यंत तुम्हाला आणि मला
देवापासून क्षमा मिळत नाही. आणि यासाठी आज आपण त्या गोष्टीकडे जात असताना अनेकदा आपण क्षमा करतो आणि अनेकदा आपण व्यक्तींना म्हणतो की जा, मी तुझ्याबद्दल माझ्या मनामध्ये काही नाही. परंतु आपण ही गोष्ट लक्षात ठेवा की अनेकदा आमच्या शुपा हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये, विशेष करून आचरणामध्ये अनेकदा ही बाब दिसून येते की आम्ही मोठ्यांनी तर म्हटलेलं आहे, परंतु आमची कृती जी आहे ती खरोखर क्षमाशील व्यक्तीसारखी आहे का, याचं आत्मचिंतन आज आपण करणार आहोत. आणि यामध्ये आपण ही बाब देखील लक्षात येणार आहोत की क्षमा न केल्यामुळे त्या स्वर्गाच्या राज्याच्या बद्दल तर विसरा, परंतु या जगामध्ये देखील कोणकोणते प्रॉब्लेम आपण फेस करत आहोत आणि ते प्रॉब्लेम फेस करत असताना आम्हाला क्षमेची किती अधिक गरज आहे हे देखील जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यामुळे क्षमा न करणे किंवा आपण क्षमेसाठी आपल्या हृदयाची तयारी न होणे ते व्यसनाधीन व्यक्तीप्रमाणे की तो बोटीमध्ये बसला आणि वारा आणि तुफान होता आणि तो बोट याची निश्चितच तो त्या बोटीला चालवत आहे, वलवित आहे. परंतु जेव्हा संपूर्ण रात्रभर वळवल्यानंतर त्याला वाटलं की मी पुष्कळ डिस्टन्स कव्हर केला असेल, परंतु सकाळी त्याला लक्षात येतं की रात्रभर मी हे वेलवित होतो, होडी वेलवित होतो, परंतु ती होडी जिथे आहे तिथेच आहे. म्हणजे त्याने काहीच डिस्टन्स कव्हर केलं नाही. आणि त्याचं कारण हे होतं की ती बोट अद्याप देखील त्या दोरीने बांधलेली होती आणि ती दोरी मुक्त केल्यामुळे, त्या दोरीपासून सुटका झाल्यामुळे त्याने रात्रभर प्रयत्न केले, परंतु नशाच्या या एडिक्शनमुळे, क्षमे न करण्याच्या या बंधनामुळे ती बोट होती तिथेच आहे. हो प्रियांनो, अनेकदा आम्ही त्या बंधनामध्ये, ज्यामध्ये आमच्या जीवनातून क्षमा म्हटली जाते परंतु कृतीतून दिसत नाही, हृदयातून दिसत नाही, त्यामुळे आमचं आध्यात्मिक जीवनामध्ये कुठेही पुढे वाटचाल नाही. ज्याला हिंदीमध्ये आपण म्हणतो ठहराव, ते थांबलेलं आहे. आणि त्याला आज त्या क्षमेच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताचं, आता जे मी वचन वाचलं की खरोखर प्रभू येशू ख्रिस्त जोपर्यंत बंधमुक्त करत नाही तोपर्यंत तुम्ही आणि मी बंधमुक्त नाही. आणि त्यासाठी येशूकडे प्रार्थना करणं अतिशय गरजेचं आहे. आणि सैतान हा आम्हाला आमच्या मनामध्ये विविध विचार पेरून काय करतो, आम्हाला पुढे जाऊ देत नाही. मागील दिवसामध्ये माझ्या पार्किंग मध्ये माझी ऍक्टिव्हा ही टू व्हीलर असते आणि अनेक दिवसापासून मला असं आढळून आलं की त्या ऍक्टिव्हा गाडीवर पुष्कळ ओरखाडे, त्याच्या कव्हरवर पुष्कळ ओरखाडे दिसून येतात. आणि मला वाटलं, मग जेव्हा काही लोकांना विचारलं आणि मी ऑब्झर्व केलं तेव्हा मला असं लक्षात आलं की एक मांजर जे येतात आणि रात्रीच्या वेळेस ते ओरखाड्यात येतात. आणि त्यानंतर मग त्याच्यावर आम्ही काही कव्हर टाकले यासाठी की त्या ओरखाड्यापासून ती सीट सुरक्षित राहावं. परंतु त्या मांजरी त्यावरून देखील त्या चादरी किंवा ते कव्हर बाजूला करून ओरखडत असते. आणि एक दिवस मी जेव्हा माझ्या पत्नीसह जायला निघालो आणि त्या गाडीकडे बघितलं, अतिशय वाईट वाटलं, कारण की गाडी नवीन परंतु कव्हर सर्व ओरखड्यामुळे फाटलेलं असं होतं. परत आम्ही ते कव्हर बदललं. आणि त्यानंतर जेव्हा मी ते डिक्की उचलली आणि त्यामध्ये असं माझी पत्नी म्हणे, अहो याच्यामध्ये खूप घाण वास येतात, डिक्कीमध्ये घाण वास येते. आणि मग ती डिक्कीमध्ये ती तपासू लागला असताना एक पिशवी दिसली आणि त्या पिशवीमध्ये वास येत होता, दुर्गंध येत होती. आणि ते होतं, मी मागच्या वेळेस मी मासे आणले आणि मासे तर काढून घेतले, परंतु त्यामध्ये वास आणि ती पिशवी तशीच डिक्कीत राहिली. आणि त्या दुर्गंधीमुळे सारख्या मांजरी तिथे येत असे आणि काही मिळाल्या अपेक्षाने ते त्या सीटला ओरखाडे मारत असे आणि तो मोठा नुकसान होता. आणि त्यानंतर मग आम्ही ती पिशवी काढली, ती डिक्की धुतली आणि त्यानंतर तो वास गेल्यानंतर आम्हाला असं दिसून आलं की खऱ्या अर्थाने आता मांजरीच्या या ओरखड्यापासून, या नुकसानीपासून आम्हाला सुटका मिळालेली. हो प्रियांनो, सैतान आमच्या हृदयाकडे बघतो जे दुर्गंधीने भरलेलं आहे, आमच्या जीवनाकडे बघतो ते क्षमेशीलतेच्या अभावे निश्चितच पतित जीवन जगत आहे, ओझ आणि सर्व प्रकारच्या अंतःकरणाच्या दुर्गंधाने भरलेलं आहे. आजच्या समयी
सैतान आपल्या नुकसानीच्या द्वारे, या ओरखड्यांच्या द्वारे आमचं नुसतं आध्यात्मिक जीवनच नव्हे तर आमचं मानसिक व शारीरिक जीवन देखील डिस्टर्ब करतो. अनेक लोक जे आमच्यामध्ये जॉईन आहे किंवा हा संदेश ऐकत आहे खरोखर डिस्टर्ब आहे. कारण की एक तर त्यांना कोणीतरी क्षमा केलेली नाही, ते क्षमा मागतात तरी क्षमा मिळालेली नाही, किंवा दुसरं की ते इतरांना क्षमा करू शकत नाही. आणि या क्षमेच्या भावना त्यांच्या हृदयात अंतःकरणाला इतक्या चटका देत आहे, इतक्या त्यांना त्रास देत आहे की त्यांचं मानसिक संतुलन देखील डिस्टर्ब झालंय. आणि याकडे देखील आज आपण दृष्टी लावणार आहोत. परंतु त्या अगोदर ही बाब जाणून घ्यायला पाहिजे की खऱ्या अर्थाने क्षमा केली म्हणजे नेमकं आम्ही काय केलेलं आहे. अनेकदा आम्ही क्षमा करतो आणि त्यानंतर जे काही आमची कृती आहे त्यावरून असं दिसतच नाही की आम्ही क्षमा केलेली. एकच गोष्ट लक्षात ठेवा, ख्रिस्ती लोकांची क्षमा आणि ख्रिस्तीतर लोकांची क्षमा, विश्वासू लोकांची क्षमा आणि अविश्वासणाऱ्यांची क्षमेमध्ये अंतर आहे. कारण की आमची क्षमा ती वधस्तंभावरून आम्हाला प्राप्त झालेली आहे किंवा देव परमेश्वराकडून आम्हाला प्राप्त झालेली आहे. आणि त्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रथमच उद्गारामध्ये वधस्तंभावर म्हणतो की हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण की हे काय करताय यांना कळत नाही. हे काय करत आहे यांना कळत नाही. आपण कधी कधी या गोष्टीला फार कॅज्युअली घेतो आणि म्हणतो वधस्तंभावर येशू ख्रिस्ताने म्हटलेले क्षमा कर आणि त्यामुळे आम्ही क्षमा करतो. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या समय जेव्हा येशू वधस्तंभावर होता त्याची मानसिक व शारीरिक दशा आपण समजून घेत नाही. आणि त्याच्याकडे जर आपण बघितलं तर त्याचा अगोदर खूप अपमान केलेला आहे, त्याची छितू केलेली आहे, त्याची निंदा केलेली आहे, त्याच्या डोक्यावर वेताने मारलेले आहे, त्याचे शरीर हे सापकाच्या माराच्या द्वारे छिन्न भिन्न झालेलं आहे. आणि अशा शारीरिक दुर्बळतेमध्ये, हालेलुया, शारीरिक दुर्बळतेमध्ये तो शत्रूंना क्षमा करण्यासाठी जात आहे. त्याचप्रमाणे तो क्लेशाचा परमोच्च काळ आहे जेव्हा तुमचे आणि माझे अपराध त्याच्यावर लादले गेले आहे. त्या समय त्याला दिसत आहे की मी निरपराध असून देखील पापाचं, जगाच्या पापाचं ओझं माझ्या मस्तकी आहे. त्या समय हे क्षमेचे उद्गार निघालेले आहे. आणि त्याचप्रमाणे शारीरिक व मानसिक असह्य वेदनाने तो घेतला गेला. आपल्या प्रियजनांचा त्याग हा देखील त्याच्या दृष्टीस पडत आहे. दोन्ही बाजूला जे अपराध्यांच्या मध्ये टांगला असताना तो अपराध्यांमध्ये गणला गेलेला आहे. या सर्व दशेमध्ये क्षमा करणं, हो प्रिय, नॉर्मल क्षमा करणं आम्हाला जमत नाही. आपण पुढे जातो, शत्रूंना क्षमा करणं तर आणखीन कठीण बाब आहे. परंतु त्या शत्रूंनी इतका भयानक त्रास दिल्यानंतर देखील त्याच्या मुखातून हे क्षमेचे उद्गार कसे निघू शकतात याच्याबद्दल जर आपण गांभीर्याने विचार केला तर आम्हाला या गोष्टीचं लक्षात येतं की त्या लोकांवर प्रीती करण्यासाठी, त्या लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी, प्रत्येक जगातल्या व्यक्तीला तारण देण्यासाठी, उद्धार देण्यासाठी तो स्वर्गातून जगामध्ये प्रगट झालेला आहे. यासाठी की आम्ही त्याचा कितीही नाकार केला तरी देवाची प्रीती आणि देवाची संकल्पना योजना घेऊन तो जगामध्ये आलेला आहे. आणि तो क्षमेसाठी बांधिलकी त्याने जपलेली आहे. हो प्रियानो, ही बांधिलकी तुम्हाला आणि मला देखील जपायला हवी. कारण की जोवर आम्हाला ख्रिस्ताची प्रीती कळाली नाही, या कठीण अवस्थेमध्ये ख्रिस्ताने केलेली त्याची पार्श्वभूमी आम्ही जाणून घेतली नाही, तोवर तुम्हाला आणि मला क्षमेचे खरे अर्थच कळणार नाही. आणि यासाठी क्षमा करत असताना अनेकदा अनेक लोक येणे प्रकारे म्हणतात की भाऊ आता मी तुला क्षमा केली, बहिणी मी तुला क्षमा केलेली, परंतु आता यापुढे तुझे आणि माझे संबंध सुटले. घराघरामध्ये वाद होतात, लेकरं जे तरुण झालेले आहेत त्यांच्यामध्ये व आई वडिलांमध्ये वाद होतात. आणि मग आई वडील म्हणतात की जा मुलांना, तुम्हाला जिथे राहायचं तिथे जा, सुखी राहा, परंतु आता तुमचे आणि माझे संबंध सुटले, आम्ही तुला क्षमा केलेली आहे. अनेकदा भावंडांमध्ये अशा प्रकारचे वाद निर्माण होतात आणि ते देखील म्हणतात की यापुढे आम्ही तुझे तोंड बघणार नाही, कारण की तुझं
चेहरा बघितल्यानंतर, तोंड बघितल्यामुळे, तुझ्या बरोबर राहण्यामुळे परत एक वाद हा वाढण्यापेक्षा एकमेकांपासून दूर राहून सुखी आनंदी हे राहणं कधीही बरे. आजकाल देखील म्हणे की दूरचे डोंगर साजरे करणारे लोक आम्ही आहोत. परंतु प्रियांनो, जेव्हा आम्ही योसेफाच्याकडे जातो आणि योसेफ याबद्दल आणि याच्याद्वारे आपण या येशू ख्रिस्ताच्या क्षमेकडे बघत असताना, योसेफाने सर्व यातना म्हणजे निश्चितच तो आई वडिलांच्या दृष्टिकोनातून मेला, भावाने त्याला गुलाम म्हणून विकलेला आहे, पोटिफराच्या कडे त्याला निश्चितच व्यभिचाराच्या आरोपाच्या खाली कुटुंब जेल झालेली आहे. आणि अशा अवस्थेमध्ये जेव्हा परमेश्वराची योजना घेऊन तो त्या उच्च स्थळी बसलेला आहे आणि तेच भाव ज्यांनी त्याच्यावर अत्याचार केलेला आहे, तेच भाव ज्यांनी त्याला खाड्यात टाकलेले, तेच भाव ज्यांनी त्याला मरणासाठी टाकून दिलेले, तेच भाव ज्यांनी ₹30 मध्ये त्याला विकून टाकलेला आहे, ते भाऊ आता त्याच्या समोर हात जोडून उभे. आणि त्या समयी बघा क्षमा कशा प्रकारे कार्य करते. आणि तिथे वचन येणे प्रकारे लिहिलेले आहे की तुम्ही उत्पत्ती याचा 45वा अध्याय आणि 10वं वचन, तुम्ही गोशेन प्रांतात वस्ती करून राहावे, तुम्ही, तुमचे मुले, नातवंडे, शेरडे, मेंढरे, गुरेढोरे व तुमचे सर्व काही घेऊन माझ्या समीप राहावे. माझ्या समीप राहावे. क्षमा केली गेली प्रथम, आणि क्षमा केल्यानंतर जेव्हा हे भाऊ, हे माझे भाऊ आहे, हे समस्यामध्ये आहे, या निश्चित दुष्काळाच्या समयामध्ये त्यांना अन्न नाही, माझा पिता माझ्यापासून दूर आहे, माझा एक प्रिय धाकटा भाऊ बेन्यामीन हा कष्टी आहे, मला सर्वांना क्षमा करत असताना आता त्यांच्यापासून दुरावा नको, तर त्यांच्या जवळ मला राहायचं किंवा त्यांनी माझ्या जवळ राहावं ही अपेक्षा. हो प्रियानो, एकच लक्षात ठेवा, क्षमेमध्ये दुरावा संपतो आणि समीपता निर्माण होतो. हो प्रियानो, एकच लक्षात ठेवा, तुम्ही आणि मी ख्रिस्ती क्षमेकडे बघतो, नॉर्मल क्षमेकडे नाही. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आपण विचार करत आहोत. ख्रिस्ताची क्षमा जेव्हा आम्ही आपल्या हृदयामध्ये जपतो आणि त्या अनुरूप आम्ही आमच्या विरोधकाला क्षमा करतो, तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा की त्याने आमच्या समीप राहावे ही अपेक्षा आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा स्वर्गातून मानवांच्या मध्ये आलेला. आम्ही सर्व पापी असताना, दुष्कर्मी असताना तो परत एक बार आमच्या मध्ये, पापामध्ये, या पापाच्या चिखलामध्ये तो उतरून आलेला आहे, यासाठी की ज्या लोकांना त्याला क्षमा करायची त्यांच्यामध्ये राहावं. जरी त्या ज्या सर्व समाजाने त्या काळात 2000 वर्ष अगोदरच्या काळाने निश्चितच येशूला जाणलं नाही, मसीहा म्हणून ओळखलं नाही, तरी देखील तो देवाची वचनाची घोषणा जे बंदमुक्त करण्यासाठी गरजेचं होतं ते घोषित करत राहा. परंतु प्रियांनो, आपल्याला असं दिसतं, जरी तो वधस्तंभी गेला तरी देखील तो म्हणतो मी जातो खरा, परंतु तुम्हाला एकटेच सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. आज देखील तो म्हणतो 2 किंवा 3 माझ्या नावाने एकत्र असतील तिथे मी आहे. आज देखील आपल्या सर्वांमध्ये आपल्या प्रार्थना ऐकण्यासाठी, आपले निश्चितच आशीर्वाद देण्यासाठी, आमच्या समस्या दूर करण्यासाठी आणि विशेष करून क्षमेचा उत्तम असा बोध तुम्हाला आणि मला देण्यासाठी येशू आमच्या मध्ये उपस्थित आहे. आणि यासाठी जर येशू आमच्यासारखे घोर पातक अशा लोकांच्या मध्ये राहू इच्छितो, तर आम्ही आपल्या लेकरांना दूर का करावे? आम्ही आपल्या बांधवांना दूर करावे का? आम्ही आपल्या शेजाऱ्यांशी संबंध तोडावे का? आपण आपल्या मंदिर जिथून आम्हाला कदाचित अपमानाची वागणूक मिळाली असेल किंवा हवं तसं पद किंवा सन्मान मिळाला असेल त्याच्यापासून दूर राहावे? आपण चुकत आहोत. आपला हा ख्रिस्तामध्ये असलेला गुन्हा आहे. आपण विश्वासू, आपण धार्मिक आहोत, तर ते जे कदाचित चुकणार असतील, ते कदाचित विश्वासात कमी असतील, कदाचित ते वचनामध्ये कमी असतील, कदाचित त्यामुळे त्यांच्याकडून हा गुन्हा घडला असेल, त्यांना नुसतं क्षमा करणं पुरेसं नाही, तर त्यांच्यामध्ये, त्यांच्या समीप, त्यांच्या बरोबर आम्हाला वेळ आणि समय आणि विशेष करून समीपता टिकून ठेवायची आहे. यासाठी की तुमच्या प्रार्थनामध्ये, तुमच्या क्षमाशील जीवनाच्या तुमच्यामध्ये वावरणारा ख्रिस्त व त्याच्या आशीर्वादामुळे त्यांना देखील नवजीवन मिळावं.
पण तुम्ही जर त्याचं तोंड बघणं बंद केलं, जर या तरुण लेकरांना घरापासून काढून दिलं, तर ते जगाच्या अधिपती सैतानाच्या हाती जातील. आणि त्यामुळे कदाचित तुम्ही त्यांना क्षमा केली असेल, त्यांनी तुम्हाला क्षमा केली असेल, परंतु देव तुम्हाला आणि मला कधी क्षमा करणार नाही. कारण की हे प्रिय व्यक्ती ख्रिस्तामध्ये तुमच्या जवळ ख्रिस्ताने पाठवलेले लोक होते आणि त्यांना तुम्ही घालवून दिलेले आहे. तुम्ही त्यांना घालवून दिलेलं आहे. येशू ख्रिस्त देखील निश्चितच गेत्सेमने बागेमध्ये म्हणतो की परमेश्वरा, तुमच्या आणि माझ्यासाठी मंडळीसाठी मध्यस्थी करत असताना म्हणतो, परमेश्वरा, मी या माझ्या सर्व भक्तजनांना या जगातून, या जगाच्या अंधकारातून काढून घ्यावं असं निश्चितच तुझ्याकडे प्रार्थना करत नाही, तर त्यांनी निश्चितच ख्रिस्तामध्ये या जगामध्ये सुरक्षित राहावं यासाठी प्रार्थना. हालेलुया. हो प्रियानो, ख्रिस्तामध्ये जी सुरक्षितता, ख्रिस्तामध्ये जे निश्चितच जवळीकता, ख्रिस्तामध्ये जे ब्लेसिंग, आशीर्वाद व सामर्थ्य तुम्हाला आणि मला प्राप्त झालेले, ते नुसतं स्वतःकडे न जपता जे तुमच्या विरोधात आहे त्यांच्यासाठी देणं अतिशय गरजेचं आहे. आणि ते तुमचं ख्रिस्तामध्ये आद्य कर्तव्य आहे आणि ही सेवा देखील आहे. आणि यासाठी प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही आणि मी कोणाला देखील घालवून देत असताना निश्चितच जर त्यांना क्षमा केलेली आहे, तर त्यांना जवळ घेणं, त्यांच्या समीप राहणं, त्यांची भेट घेणं हे गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळून त्या कठीण समयामध्ये शिष्य पळून गेले. येशू ख्रिस्त देखील असं न करता निश्चितच तिसऱ्या दिवशी जेव्हा पुनरुत्थित झाला, परत एक वार शिष्यांची जाऊन भेट घेतात. त्यांना दोष लावत नाही, त्यांचा अपमान करत नाही, तर त्यांच्यावर प्रीती करतो. आणि परत एक वार ज्या जबाबदारीपासून, ज्या विश्वासापासून ते दूर गेले होते, त्या जबाबदारी, विश्वास त्यांच्यावर तो प्रकट करतो आणि त्यांना ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर मजबूत असा करतो. आणि यासाठी ख्रिस्तामध्ये क्षमाशीलता म्हणजे ज्यांना तुम्ही आणि मी क्षमा करतो त्यांच्याशी दुरावा हा तुम्हाला आणि मला टाळणं अतिशय गरजेचं आहे. दुसऱ्या मुद्द्याकडे जेव्हा आपण जातो तेव्हा ही बाब देखील लक्षात ठेवा की जेव्हा आपण क्षमा करतो तेव्हा ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला एक नवजीवन लाभतो. परंतु जेव्हा आपण क्षमा करत नाही, तर तुमची आणि माझी मृत्यू हे अटळ आहे. अर्थात आपण बघितलेलं, सिस्टरांनी सुरुवातीला शास्त्रपाठ वाचलाय, त्यामध्ये ₹1,00,000 क्षमा करणारा मोठा राजा दिसतो आणि दुसऱ्याकडे ₹100 क्षमा न करणारा एक दास आणि त्याच्या खालचा दास दिसतो. आणि यामध्ये आपल्याला असं दिसतं की ते ₹1,00,000 क्षमा करणारा जो राजा होता किंवा तो जो अधिपती होता, त्याने त्याच रडणं, त्याचा पश्चाताप हा बघितला आणि त्याला नुसतं त्या जेल पासून मोकळं केलं नाही, तर त्याला क्षमा केलेली, त्याच्या सर्व ₹1,00,000 त्याची मुक्तता केलेली. परंतु जेव्हा त्याची वेळ आली तेव्हा त्याने ₹100 समोरच्या गरीब दासाचे नरडे धरलेले, असं आताच आपण वाचलेलं आहे. आणि आपल्याला असं दिसतं की जेव्हा त्या अधिपतीला किंवा त्या राजाला ही बाब कळते, तो त्याला धरतो की जर मी तुला क्षमा केली तर तू देखील तुझ्या दासाला क्षमा करायला पाहिजे. तुझे तर ₹1,00,000 होते, परंतु मी ते क्षमा केले, परंतु तुझ्याकडे नुसते ₹100 नव्हते, तेही तुला क्षमा करायला जमलं नाही. त्याचमुळे प्रियांनो, जेव्हा प्रभूच्या प्रार्थनेकडे आपण बघतो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना शिकत असताना म्हणतो की जर तू आपल्या अपराधांची क्षमा करत नाही, तर माझ्यापासून देखील अपराधांची क्षमेची इच्छा किंवा निश्चितच कार्य याची अपेक्षा बाळगू नको. आणि यासाठी प्रियांनो, आज अनेक जण क्षमेच्या दडपणाखाली आहे, कारण की ते क्षमा न करल्यामुळे आज त्यांचं मन त्यांना खातं, रात्री त्यांना झोप लागत नाही, कारण की क्षमा न केल्याचं कारण ईर्ष्या आहे, द्वेष आहे, दुखावलेलं अंतःकरण आहे, ते त्यांना झोप लागू देत नाही. त्यांच्या अनेकांचे बीपी वाढलेले, अनेकांचे मन डिस्टर्ब झालेले आहे आणि त्यामुळे त्यांना नॉर्मल जीवन देखील जगणं कठीण. मागे दिवसामध्ये
मी एका प्रभुभोजनाच्या विधी करता एक चर्च मध्ये मला संदेश द्यायला बोलवलं. मी तिथे गेलो आणि त्याच्यामध्ये ही पद्धत होती की पुढे येऊन गुडघे टेकून आणि त्यानंतर मेजापाशी येऊन द्रव्य म्हणजे भाकर व द्राक्षरस हे घेण्याची पद्धत होती. आणि अनेक जण पाळी पाळीने पुढे येत होते आणि मध्ये जागा होती. काही सिस्टर्स मागून आल्या आणि त्या मागेच उभ्या राहिल्या. म्हटलं सिस्टर जागा आहे तर तुम्ही जॉईन व्हा इथे. ते त्यांनी नुसतं हात केला लांबून आणि ते जॉईन झाले नाही. मग त्या सगळे उठल्यानंतर मग त्या आले आणि मग मी त्याकडे काही लक्ष दिलेलं नाही. आणि मग नंतर सुटल्यानंतर त्या सगळ्या जण मला भेटल्या. प्रेज द लॉर्ड, पाळक साहेब खूप सुंदर संदेश झाला, आज आम्हाला भरपूर आशीर्वाद मिळाला वगैरे. आणि मग मी त्यांना विचारलं की सिस्टर तिथे भरपूर जागा होती आणि मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही काय जॉईन झाला नाही? पाळक साहेब आता काय सांगा तुम्ही, त्या रांगेमध्ये ती जी माझ्या उजवीकडे जी जागा होती ना, ती जी बहीण होती ना, तिचं माझं बिलकुल पटत नाही. ते चर्च मध्ये आलं ना आम्ही की तिला बघितलं तर माझ्या मनातले सर्व काही जुन्या गोष्टी परत मला आठवायला लागतात. आणि त्यामुळे डिस्टर्ब न होण्यासाठी तिच्या शेजारी बसणं किंवा तिला बघणं मी टाळते. आणि त्यामुळे या प्रभुभोजनाच्या पवित्र विधीमध्ये कशाला चुकीचे विचार घेऊन प्रभुभोजन घ्यावं, त्यापेक्षा दूर राहिलेलं खूप प्रिय. एकच गोष्ट तुम्ही आणि मी बघा, एवढा पवित्र विधीमध्ये देखील आम्ही इतरांच्या बद्दलचे जे चुकीचे विचार ज्या आढी आहे आमच्या मनामध्ये ते विसरायला तयार नाही, ते आम्ही घालवायला तयार नाही. आणि देवाकडून आपण अपेक्षा करतो की वधस्तंभाचं वाहिलेलं रक्त आणि सांडलेलं रक्त याद्वारे आमचे लाखेसारखे लाल असलेले पाप हे सर्व घालवले जातील आणि आम्हाला शुद्ध हृदय आणि अंतःकरण प्राप्त होईल. परंतु प्रियांनो, आम्ही देवाकडून अपेक्षा तर स्वतःची क्षमेची करतो, परंतु आज देखील आमच्या मनामध्ये ते जे विचार आहे, ते जे आढी आहे, ते जे द्वेष भरलेले ते घालवायला तयार नाही. कारण की जेव्हा आपण आपले पाप पदरी घेतो, आमचा देव विश्वसनीय आणि सर्व धर्मान पापांची क्षमा, आणि क्षमा घेण्यासाठी क्षमा करणं आणि ते देखील मनापासून क्षमा करणं हे गरजेचं आहे. आणि यासाठी ही बाब आपण लक्षात ठेवायला पाहिजे की अनेक लोकांचं जीवन सैतानाने डिस्टर्ब केलेलं आहे आणि तो म्हणतो की जाऊ द्या, त्या क्षमेला आणि विशेष करून प्रभुभोजनाच्या विधीला काही अर्थ उरत नाही जेव्हा आपण त्या क्षमा जे देवापासून प्राप्त होत असताना शेजाऱ्याच्याशी, विशेष करून शत्रूंना क्षमा करा येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, त्यांच्या क्षमेकडे जात नाही. आणि यासाठी ही क्षमा जोवर तुमच्या आणि माझ्या मनामध्ये येत नाही तोवर त्या क्षमेला जे देवापासून तुम्हाला आणि मला प्राप्त होते त्याचा लाभ तुम्हाला कधीही मिळणार. देवाचं वचन देखील सांगतं की दान अर्पण करत असताना जेव्हा तू त्या वेदीपाशी जातो आणि तुला लक्षात येतं की तुझ्या मनामध्ये किंवा तुझ्याबद्दल कोणाच्या तर मनामध्ये वाईट विचार आहे किंवा काहीतरी चुकीच्या गोष्टी, तर पहिले तू दान त्या वेदीच्या जवळ ठेव. प्रथम जा, त्या व्यक्तीशी बोल, त्याला क्षमा कर, त्याच्याकडून क्षमा मिळव आणि मग येऊन ते दान म्हणजे तुला त्या दानाचा आशीर्वाद प्राप्त होईल. बघा, वेदीच्या समोर येत असताना आम्हाला आपलं कॉन्शियस, आपलं हृदय, आपलं अंतःकरण हे शुद्ध करण्याकरता तयारी करून प्रयत्न करणं गरजेचं आहे. नुसतं देवा मला क्षमा कर, देवा मला क्षमा कर, प्रभू मला क्षमा कर, प्रभू माझ्या अपराधांची क्षमा कर, माझे घडलेले अपराध हे आपण आठवतो, न घडलेले कठीण हृदयाचे अपराध हे देखील आपण आठवतो. परंतु आपण इतरांना क्षमा करण्यासाठी त्यांचे गेलेले अपराध जपून ठेवतो आणि त्यांना देखील आम्ही क्षमा करत नाही. त्याचा परिणाम हा होतो की तुम्हाला नुसतं जीवन कदाचित मिळालेलं आहे, परंतु सार्वकालिक जीवन पासून तुम्ही दूर आहात. कदाचित तुम्हाला जीवन मिळाले परंतु सार्वकालिक मृत्यू ही ठरलेली आहे. आणि यासाठी ही बाब देखील लक्षात ठेवावी की तुम्हाला जर जीवन आणि ख्रिस्तामध्ये जर नवीन जीवन हवं आहे तर ही बाब लक्षात ठेवा की तुम्हाला देखील क्षमा करणं आणि ते देखील ह्या जगामध्येच आनंदी, क्षमाशील, प्रीतिमय, आनंदमय स्वर्गीय जीवन लाभणं गरजेचं. आणि ते म्हणतात
सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे अपने देश. देवा, तिथे माझे तू अश्रू पुसणार, तिथे रडणं नाही, तिथे आजार नाही, तिथे विकार नाही. या सगळ्या गोष्टी या जगामध्ये आहे. परंतु मला सांगू द्या प्रियानो, येशू ख्रिस्ताने, प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गाचं राज्य त्याच्या आगमनाच्या बरोबरच आता तुमच्या आणि माझ्यामध्ये, तुमच्या आणि माझ्या कुटुंबामध्ये प्रस्थापित केलेला आहे. तिथे कदाचित आमच्याकडे धन नाही, तिथे कदाचित आमच्याकडे आरोग्य नाही, कदाचित तिथे हवं तसं सुख समाधान नाही, परंतु येशू असल्या कारणाने जिथे येशू आहे, जिथे आत्मा आहे, तिथे मोकळीकता आहे आणि तिथं समाधान तुम्हाला आणि मला प्राप्त होत राहतं. परंतु जर आज आम्ही इथे बेचैन आहोत, आज आम्ही डिस्टर्ब आहोत, आज आमची झोप उडालेली आहे, परत एक बार विचार करा की आम्ही कुठे सुखत आहोत, आम्ही कुठे निश्चितच देवाच्या या गोष्टीपासून, प्रभूपासून कुठेतरी दूर गेलेला. तिसरा मुद्दा हा आहे की क्षमा करत असताना ही बाब आपण लक्षात ठेवायला पाहिजे की ज्या व्यक्तीला आम्ही क्षमा करत आहोत त्याच्याबद्दल गुप्तता बाळगणे अतिशय गरजेचं आहे. आणि आपण जेव्हा योसेफाकडे बघतो आणि उत्पत्ती याच्या 45वा अध्याय आणि पहिल्याच वचनामध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा योसेफाच्या भोवती लोक उभे होते, त्या सर्वांसमोर त्याला गहिवर आवरेना. आणि पुढे असं लिहिलेलं आहे, आणि तो मोठ्याने म्हणतो की सर्व लोक बाहेर घालवा. योसेफाने आपल्या भावास ओळख दिली तेव्हा त्याच्या जवळ दुसरे कोणी नव्हते, त्याच्या जवळ दुसरे कोणी नव्हते. हो प्रिया, आज आमची क्षमेमध्ये आम्ही फार मोठं कृती केलेले, आम्ही खूप धार्मिक आहोत, आम्ही किती क्षमाशील आहोत, आम्ही किती प्रीतिमान आहोत, या गोष्टी जाहीर करण्यासाठी आम्ही सर्वत्र आम्ही त्या व्यक्तीला कसं क्षमा केलं, तो किती चुकलेला होता, त्याने किती गुन्हे केलेले होते, तो केवढा मोठा अपराध होत होता, त्यांनी मला असे बोल लावले, त्यांनी माझं हे नुकसान केलं, त्यांनी मला अशा प्रकारे पॉलिटिक्स मध्ये घेरलं, त्यांनी माझं एवढं अपमान केला, परंतु बघा तरी मी त्याला क्षमा केली. आणि हे आपण सर्वत्र सांगत फिरतो, ज्याद्वारे की लोकांनी म्हणावं खरोखर किती चांगला व्यक्ती आहे, किती चांगली स्त्री आहे, किती चांगला पुरुष आहे, की हा खरोखर एवढं अत्याचार सहन करून देखील इतरांना, विशेष करून त्या विरोधकाला त्यांनी क्षमा केली. जेव्हा योसेफाकडे बघतो, योसेफाला सहज शक्य होतं, कारण की फारोच्या अधिपत्यामध्ये त्याला मुख्य अधिकारी म्हणून बनवलेलं होतं. आज ते सर्व 10 भाऊ जे आलेले आहेत ते दोषी म्हणून त्याच्या समोर उभे होते, तरी देखील ते निश्चितच या समयी जेव्हा त्यांचे दोष आणि त्यांची अवस्था निश्चितच उघडकीस येत असताना, त्यांचा आणि माझा नव्याने परिचय होत असताना, माझी प्रीती आणि क्षमाशीलता त्यांना दिसत असताना, कोणी देखील इतरांनी तिथे राहता कामा नये, यासाठी की माझा बंधू हे सर्वांच्या समोर अपमानित थकता कामा नये, अपमानित थकता कामा नये. आपण देखील विचार करत राहतो, आपण जेव्हा चुकतो, आपण अपराध करतो आणि आपण काय उघडपणे मंदिरामध्ये जाऊन क्षमा मागतो का? आपण सर्वांच्या समोर मी हे केलं, मी ते गुन्हा केला, नाही, गुप्त अपराधांची क्षमा कर असं म्हणून आपण देवाच्याकडे गपचूप क्षमा मागतो. आणि देव देखील इतका प्रीती करतो की आमचे अपराध आणि पाप हे झाकून ठेवतो, तो सगळ्यांच्या समोर उघडकीस येत नाही. आणि त्यामुळे आमचे जे गुन्हे आहे, आमचे जे पाप आहे ते देवाला माहित असतात, परंतु इतर लोकांना माहित नसतात. कारण की देव हा जेव्हा तुम्हाला आणि मला क्षमा करतो, तो सर्व गोष्टी विसरून जातो. हालेलुया. एक गोष्ट परत एक फार मी आपल्याला सांगू इच्छितो, परंतु आम्ही जेव्हा इतरांना या सर्व गोष्टी उघडकीस आणतो तेव्हा आपण निश्चितच त्यांचा नुसता अपमान करत नाही, तर या क्षमेशीलतेच्या गर्वाने भरून जातो. आम्ही फार धार्मिक आहोत असं सगळ्यांना प्रदर्शित करतो. प्रभू येशू ख्रिस्ताने शास्त्री व परुषींना त्यांच्या धार्मिकतेबद्दल दोष लावत असताना म्हटलेलं आहे की ज्या प्रकारे कबरी या सोन्याने लेपलेल्या बाहेरून खूप सुंदर दिसतात, परंतु आतल्या बाजूला दुर्गंध आहे, त्या किडलेल्या आहेत, त्या नासक्या आहेत. हो प्रियांनो, कदाचित आमची धार्मिकता बाहेरून सुंदर दिसत असेल, चमकदार दिसत असेल,
प्रभावित दिसत असेल, परंतु आमच्या हृदयामध्ये काय, ज्या प्रकारे आज मी तुम्हाला मासे आणि त्या मांजरींचं उदाहरण दिलं, तसं जर आम्ही खिडकी असो तर निश्चितच आज गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. योसेफाने आपल्या बंधूंना क्षमा केली, योसेफाने पोटिफर व त्याच्या स्त्रीला क्षमा केली, आणि याद्वारे त्यांनी दाखवलेलं आहे की तो स्वतःला धार्मिक म्हणण्यापेक्षा देवाची जी प्रीती आहे ती त्यांना विदित करण्यामध्ये आणि त्यांना आपल्या जवळ ठेवून एकोपामध्ये वाढण्यासाठी आग्रही आहे. आणि ही बाब जाणून घेणं अतिशय महत्वाचं. आणि अनेकदा आपण म्हणतो की नाही नाही बाबा, बाळक साहेब तुम्ही आणि आता ह्यांच्या दोघांमध्ये समेट घडलेला आहे, मी त्याला क्षमा करतो, ते म्हणतात भाऊ मी पण तुला क्षमा केली, आणि ते एकमेकांपासून विभक्त होतात, परत एक पार भेटत नाही. आणि ह्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, की जर प्रभू येशू ख्रिस्ताने असंच केलं तर काय होईल. समजा प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला क्षमा केलेली आहे, आणि परत येशू ख्रिस्त आपल्याला म्हणतो की जा बाळा, जा बहिणी, मी तुला क्षमा केलेली, परंतु तुझं माझा काही संबंध नाही, आपण मी तुझ्या घरी येणार नाही आणि तूही माझ्या त्या सियोन देशामध्ये यायचं, मग चालेल का हो तुम्हाला मला सांगा बरं, चालेल का. नाही चालणार. हो प्रियांनो, हे आम्हाला चालू शकत नाही, आम्हाला हे पटण्यासारखं नाही. आम्हाला क्षमा मिळून त्या देशामध्ये जायचं आहे, तर निश्चितच त्या व्यक्ती ज्यांना आम्ही क्षमा केलेली त्यांनी देखील आमच्या देशामध्ये, आमच्या जीवनामध्ये आमच्या जवळ येणं गरजेचं आहे. आणि यासाठी आज जेव्हा हे सर्व बंधू योसेफाकडे आलेले आहेत, त्यांनी त्याला अपमानित केलं नाही, त्यांनी त्यांचे दोष सर्वांच्या समोर उघडे केले नाही, तर निश्चितच त्यांनी एक महान गोष्ट केलेली आहे. आणि ती गोष्ट ही आहे, आणि ज्याच्याकडे आपण जात असताना बघूया, आणि ती गोष्ट ही आहे की देवाची योजना होती, ही देवाची योजना होती. आणि यिर्मया 29:11 मध्ये येणे प्रकारे लिहिलेलं आहे की तुझ्यासाठी, तुम्हासाठी माझे संकल्प हिताचे आहे, अनिष्टाचे नाही. हो प्रियांनो, आज ऐकणारे प्रत्येक व्यक्तीने ही बाब जाणून घ्यावं की देवाची संकल्प आणि योजना आम्हासाठी, आमच्या घरासाठी, आमच्या घराण्यासाठी होती, म्हणून आज आम्ही ख्रिस्ती आणि विश्वासणारे ख्रिस्ती म्हणून ओळखले, विश्वासणारे ख्रिस्ती म्हणून ओळखले जातात. आणि त्यामुळे ही संकल्पना योजना आहे, त्यामुळे देव आम्हावर प्रीतीवर प्रीती, दयावर दया, कृपेवर कृपा करत आलेला आहे, हे विसरू नये. आणि त्यामुळे आज जर तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे, तुमच्या जीवनामध्ये आजार आहे, तुमच्या जीवनामध्ये अडचणी आहे, तुम्ही जर निराश आहे, जर तुम्ही थकलेले आहे, तुम्हाला कुठेतरी वाटत आहे की देव माझी प्रार्थना ऐकत नाही, माझा आणि देवामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे, तर लक्षात ठेवा आणि विशेष करून ध्यान द्या की काय देवाच्या संकल्पना योजना मी जाणून घेतले आहे का, काय त्या संकल्पना योजनेचा मी भाग आहे का, खरोखर देव माझ्या बरोबर आहे का. आणि ही बाब जेव्हा योसेफाकडे जाते, तेव्हा योसेफाच्या जीवनामध्ये उत्पत्ती याच्या अध्याय 45 मध्ये आणि मध्ये तो 5व्या वर्षामध्ये प्रकारे सांगतो की तुम्ही भावांनो, तुम्ही मला या देशात विकून टाकले, याबद्दल आता काही दुःख करू नका आणि संतापही करू नका, कारण तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने तुमच्या पुढे मला येथे पाठवलेले आहे. देवाने तुमच्या पुढे मला येथे पाठवलेले आहे. खऱ्या अर्थाने आपण बघितलं असतं, ह्या भावांना जो आपला पिता प्रिय होता, भाऊ प्रिय होते, तो देश त्याने कदाचित सोडला पण नसतो, परंतु या भावाच्या या क्रूर या योजनेमुळे त्याला पिता, राष्ट्र, नाव हे सर्व काही सोडून या परक या देशामध्ये, ज्याला निश्चितच मिसर देश, यामध्ये यावं लागलं. आणि नुसतं यावं लागलं नाही, तर वयाच्या 17व्या वर्षी त्याला विकण्यात आलेलं आहे, आणि 30व्या वर्षापर्यंत म्हणजे जवळजवळ 14 वर्ष तो अपमानित जीवन जगलेला आहे, तो दुःखमय जीवनात जगलेला आहे, तो कोठडीमध्ये आहे, तिथे खाणं नाही, पिणं नाही, त्याप्रमाणे अंधारी कोठडी आहे, सर्वत्र दुर्गंध आहे, हात आणि पाय जखडलेले, अशा गुलामीच्या अवस्थेमध्ये तो जगलेला आहे. आणि त्यानंतर देखील बघा तो किती आपल्या उदार मनाने, आता धाकटा आहे, सेकंड लास्ट खालून 10व्या नंबरचा भाऊ, तरी देखील हा आपल्या भावांना म्हणतो की तुम्ही संताप करू नका, स्वतःला दोष देऊ नका, दुःख करू नका, कारण की हे तुम्ही जरी केलेलं आहे तरी देखील ही देवाची योजना होती की ज्यामुळे
मी तुमच्या अगोदर इथे यावं आणि माझ्या हातून तुमच्याबद्दल, आपल्या घराण्याबद्दल, आपल्या वडिलांबद्दल एक सत्कृत्य घडावं, एक संकल्प देवाचा पूर्ण व्हावा. लक्षात ठेवा, आज जर संकट आहे, समस्या आहे, अडचणी, परंतु देव तुमच्या आणि माझ्या बरोबर. जसं योसेफा बरोबर देव सदतीच होता, याची जाणीव त्याला होती, आणि त्यालाच नव्हे तर मिस्री लोकांना देखील त्याची जाणीव झाली. त्यामुळे आम्हाला असं दिसतं की त्याला ते उच्च स्थान प्राप्त झालं. त्यांनी फार महान थोर कृत्य केले, यामुळे नव्हे तर देवाच्या कृपेमुळे आणि देवाच्या असलेल्या अधिकार आणि सामर्थ्यामुळे तो उच्च स्थळी पोहोचले. आणि त्यामुळे प्रियानो, आज जेव्हा तो त्या देवाला आणि देवाच्या त्या कृत्यांना विसरत नाही, त्या भावांच्या पेक्षा त्याला देवाने जे केलेले महान कृत्य त्याची तो आठवण करत, तो दयेने आणि क्षमेने भरून म्हणतो की तुम्ही संताप करू नका, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला वाईट वाटत असणार की आम्ही गुन्हा केलेला आहे, आम्ही आमच्या भावाला फसवलेले, आम्ही त्याला विकलेलं आहे, आम्ही खोटं वडिलांशी बोललेलं, परंतु हा संताप करू नये, कारण की ही देवाची योजना होती. ही देवाची योजना होती. हो प्रियांनो, आज देवाची योजना तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये नुसतं आनंद, समाधान, पैसे, आरोग्य आणि सर्व प्रकारचे सुख सोयी हे देणं निश्चित असलं तरी तो म्हणतो आधी माझं राज्य व माझ्या धार्मिकतेसाठी झटा, म्हणजे पहा मी तर सर्व काही तुम्हाला दे. परंतु अनेकदा आम्ही म्हणतो सर्व काही आम्हाला मिळू दे, आमचं आरोग्य मिळू दे, आम्हाला बरं होऊ दे, आम्हाला धनसंपत्ती मिळू दे, आमच्या लेकरांचं कल्याण होऊ दे, आम्हाला सुंदर फ्लॅट राहायला घर मिळू दे, आमच्या नोकरीमध्ये आम्हाला प्रमोशन, मग मी तुझी उपकार स्तुती करेन, मग मी मंदिर देईन, मग मी तुझी प्रार्थना केली. हो प्रियांनो, जेव्हा योसेफाकडे आपण बघतो, जेव्हा पौलाकडे बघतो आणि विशेष करून प्रभू येशू ख्रिस्ताच्याकडे बघतो, तेव्हा आम्हाला ही गोष्ट शिकून घ्यायला पाहिजे. जेवढे महान थोर संत झालेले कोणी देखील अशा प्रकारच्या कठीण समयातून गेला नाही असं एकही नाही. त्यांनी विपरीत समयामध्ये देवाला आपलं जवळ बघितलं आणि त्यांनी जाणून घेतलं की देवाचे संकल्प आमच्यासाठी महान आहे, आणि ते पूर्ण होत असताना निश्चितच मी या जगामध्ये एक संकल्प घेऊन आलेलो आहे की माझ्याद्वारे माझा याकोबाच्या घराण्याचं कल्याण व्हावं. हालेलुया. हो प्रियांनो, याकोबाचं घराणं ज्याच्यामध्ये अब्राहम, इस्रायल आणि याकोबाचे लोक, ज्याला आज इस्रायल म्हणतात, याकोबाचं दुसरं नाव इस्रायल होतं, इस्रायल म्हणतात, त्याचं कल्याण या कृतीच्या द्वारे घडलेलं आहे. आज इस्रायलाच्या बद्दल आणि निश्चितच आपण ऐकतो, आणि त्यांच्या समृद्धी आणि त्यांच्या ज्या उच्च निश्चितच पातळी जीवनाच्या बद्दल आणि संघर्षाबद्दल आणि विजयी जीवनाबद्दल आपण ऐकतो, तेव्हा आपल्याला या गोष्टीची जाणीव ठेवली. योसेफाने संकल्प पूर्ण होण्यासाठी, योसेफाने ते आशीर्वादित जीवन त्यांच्यापर्यंत येत असताना त्यांच्या मनामध्ये गिल्टी निर्माण होते. आणि अनेकदा आपण कोणाला क्षमा करतो आणि वारंवार बोलून लागतो, बघा आम्ही होतो म्हणून तुला क्षमा केली, इतर कोणी असताना तुला कधीच पाप केलं नसतं, परंतु ते काय आम्ही ख्रिस्ती आहोत म्हणून आम्ही तुला क्षमा करतो. अशा प्रकारे मेहरबानी केलेली आहे, आम्ही तुझ्यावर दया करतो, तू नेहमी माझ्यासमोर नमलेलाच राहायला पाहिजे, तू नेहमी माझ्या चरणी पडूनच राहायला पाहिजे. अशा प्रकारचे सर्व प्रकारचे आचरण तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असतं, आणि ते देवाला आवडत नाही. देवाने तुम्हाला आणि मला क्षमा केलेलं आहे, आणि त्यानंतर त्याने आम्हाला गुलाम किंवा दास म्हणून आपल्या पायाच्या जवळ ठेवले नाही, तर त्याने आम्हाला उच्च स्थळी प्रस्थापित केले, आणि तो आम्हाला म्हणतो की तुम्ही माझे पुत्र व माझे कन्या. पुढे तो म्हणतो तुम्ही राजपुत्र व राजकन्या आहात. हालेलुया. हो प्रियांनो, जुने ते होऊन गेले, पहा सर्व काही नवीन झालेलं आहे प्रभू येशू मध्ये. आज तुम्हाला आणि मला जेव्हा नवीन जीवन प्राप्त झालेलं आहे, तर आपण इतरांना क्षमा करत असताना आमच्या क्षमेमध्ये या प्रकारची मेहरबानी, या प्रकारची दया तुझ्यावर आम्ही केलेली, अशा प्रकारची वृत्ती जर दिसून येत आहे, तर मला सांगा ही बाब देवाला आवडेल काय? कधीही आवडणार नाही. ही बाब कधी आवडणार आहे. आणि आपल्याला असं दिसतं की योसेफाने त्याला अशा प्रकारची क्षमा करत असताना त्याच्याकडे हीच बाब लक्षात ठेवली की तुम्ही राग करू नका, संताप करू नका, गिल्टी स्वतःला वाटून घेऊ नका, कारण की ही देवाची योजना होती. आणि आता या पुढे मी तुमचाच नव्हे
तुमच्या मुलाबाळांचाच नव्हे, तुमच्या शेरडे मेंढरांचाच नव्हे, तुमच्या इस्टेटच नव्हे, तर अनेक पिढ्यांचा सांभाळ मी करणार आहे. तुम्ही घाबरू नका. त्यांना भीती वाटत होती की सर्वजण आपण इथे आलो आणि उद्या ह्याने पलटी खाल्ली आणि आमचा सर्वांचा नाश केला तर काय. त्यामुळे त्यांचं शंकित मन, त्यांचं डाऊटफुल हृदय त्यांनी जाणलं आणि त्यांनी नुसतं क्षमाच नाही तर त्यांना सांत्वन आणि धीर दिलेला आहे. आज क्षमा करत असताना तुम्हाला आणि मला ख्रिस्तापासून त्याचं सांत्वन आणि धीर जर मिळालेला आहे, तर आम्ही ज्यांना क्षमा करत आहोत त्यांना देखील आमच्या बोलण्याच्या द्वारे सांत्वन व धीर करायला पाहिजे आणि त्यांना म्हणायला पाहिजे की भाऊ, आम्ही तुला क्षमा केलेली आहे ते काय विशेष नाही. खरं तर माझ्या देवाने माझ्या कितीतरी अपराधांची क्षमा केलेली आहे, त्यामुळे मला क्षमेशीलतेचं हृदय प्राप्त झालेलं आहे आणि ते कितीतरी महान क्षमा जर मला मिळाली तर तुझी छोटी क्षमा काय मी करणार नाही काय? निश्चितच मी ती करणार आहे. आणि यासाठी जर आपण आपल्या जीवनामध्ये देवाच्या संकल्पने योजना यापासून कुठेतरी दूर स्वतःला समजतो, तर या आजच्या समय निश्चय अनेक योजना, अनेक आशीर्वाद तुमच्या घराच्या छतापर्यंत येऊन थांबले, तुमच्या जीवनाच्या जवळपास येऊन थांबलेले. देव तुम्हाला देव इच्छितो. देव ते सर्व पॅकेज घेऊन तुमच्या समोर उभा आहे. परंतु जेव्हा आमच्या हृदयामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये त्याला क्षमा दिसत नाही, त्याला प्रीती दिसत नाही, तेव्हा ते अधिकार आणि ते योजना आणि ते संकल्प हे रोखले जातात. हो प्रिया, किती दिवस आम्ही मागतो पण ते मिळत नाही. परंतु आम्ही इतरांना क्षमा करत नाही, त्यामुळे मिळत नाही. आणि शेवटी जर आम्ही क्षमा केलीच नाही, जर आम्ही क्षमेच्याकडे दुर्लक्षच केलं, तर ज्या प्रकारे सुरुवातीला आपण शास्त्रपाठ वाचलेला आहे की तर आमचा पिता देखील आम्हाला क्षमा करणार नाही. आम्हाला त्या कठीण समयातून जात असताना निश्चितच त्या क्षमेची देखील गरज आहे. आणि त्या व्यक्तीने, त्या महाराजाने जेव्हा ₹1,00,000 क्षमा केलेली, परंतु समोरच्याने ₹100 क्षमा केली नाही. प्रियांनो, त्या ₹1,00,000 पण अगणित किंमतीचे आशीर्वाद, क्षमशीलतेचे, कृपेचे, अनुग्रहाचे आशीर्वाद देवाने, ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला दिलेले आहेत. आणि त्यामुळे त्या अधिपतीपेक्षा, त्या राजापेक्षा देवाने आपल्यावर महान करुणा आणि कृपा केलेली. आपण त्याला जर कमी लेखतो, याचाच अर्थ आहे आपण इतरांना क्षमा करत नाही, तर ते करुणा आणि कृपेचे लाभ तुम्हाला आणि मला येणाऱ्या दिवसामध्ये मिळतील का, याबद्दल गांभीर्याने विचार करणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यामुळे देवाचं वचन आम्हाला सांगतं 2 कोरिंथ 2 अध्याय मध्ये की जर आम्ही क्षमा केली नाही तर सैतानाचं वर्चस्व आमच्या जीवनावर, सैतानाचं वर्चस्व आमच्या जीवनामध्ये होतं. हो प्रियांनो, आज जर आमच्या मनामध्ये अनेक विचार आम्ही साठवलेले आहे, आम्ही क्षमावरून मुखाने म्हणतो, परंतु अंतःकरण आज देखील दुःखित आहे, कष्टी आहे, निश्चितच दुखावलेला आहे. इतरांना क्षमा करण्याबद्दल आज देखील आम्ही अडी बाळगत आहोत. तर एक गोष्ट लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की सैतानाने आज देखील तुमच्या आणि माझ्या जीवनाचा ताबा सोडलेला नाही. ही गोष्ट कदाचित आम्हाला दिसत नाही. आम्ही प्रार्थना करतो, आम्ही मंदिराला जातो, आम्ही वचन वाचतो, इतकंच नव्हे तर आम्ही संदेश देखील उत्तम देतो. कदाचित जगाच्या दृष्टीने आम्ही धार्मिक असू, परंतु जेव्हा आम्ही आपल्या बंधूकडे, आमच्या बहिणीकडे, आमच्या शेजारीकडे, आम्ही आपल्या माता पिताकडे, आपल्या लेकरांच्याकडे बघतो आणि आम्ही त्यांच्यापासून दूर आहोत, आमचे अंतःकरण दुखावलेले आहे किंवा आम्ही कोणाला तरी दुःख दिलेले आहे, आज देखील त्याद्वारे आमचे हृदय आणि अंतःकरण पीडित आहे, त्या सर्व गोष्टी आमच्या हृदयात आम्ही साठवलेल्या आहे. आणि अनेकदा आम्ही कळत न कळत देखील म्हणतो की मेलो तरी ती गोष्ट विसरणार नाही, मेलो तरी ती गोष्ट माझ्या जीवनातून जाणार नाही. हा फार मोठा गुन्हा करून आपण बसलेलो. प्रियांनो, त्यातून बाहेर पडणं एवढं सोपं नाही. मी परत एक बार आपल्याला सांगतो, यातून बाहेर पडणं बिलकुल ही सोपं नाही. कारण की सैतानाने आणि सैतानच्या या विचाराने आम्हाला ईर्ष्याने, द्वेषाने बांधून ठेवलेला आहे. आणि त्याच्या मुक्तीसाठी, जसं सुरुवातीला मी सांगितलं की येशू पासून जोपर्यंत तुम्हाला आणि मला बंधमुक्ती प्राप्त होत नाही, तोपर्यंत तुम्ही आणि मी बंधमुक्त होणारच नाही. कारण की आम्ही द्वेष आणि घृणेच्या व्यसनामध्ये जपाडले गेलेलो. त्यामुळे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये क्षमा दिसतच नाही. आणि त्यामुळे त्या क्षमेचा लाभ घेण्यासाठी
त्या क्षमेतून तुम्हाला आणि मला पुनर्जीवन प्राप्त होण्यासाठी त्या सियोन मार्गात विशेष करून सियोनाचं जे पासपोर्ट व्हिसा मिळण्यासाठी गरजेचं आहे की तुम्ही आणि मी क्षमा करा. हो प्रियांनो, या दिवसामध्ये जगभर आपण बघितलं, विशेष करून भारत देशामध्ये जर बघितलं तर ज्या प्रकारे अत्याचार तुमच्या आणि माझ्यावर, विशेषपणे आपल्या समाजावर, आपल्या सामाजिक कार्यावर, आमच्या सेवा कार्यावर आघात होत आहे, ते कुणालाही कोणापासूनही गुप्त नाही. परंतु या जगामध्ये आम्ही कधी देखील शस्त्र आपल्या हातात घेतले नाही. येशू ख्रिस्त देखील पेत्राला म्हणतो, तलवार आपल्या म्यानात परत घाल, कारण की जे तलवारीने लढतात ते तलवारीनेच मरणार. आम्ही जिंकलो आहोत तर तलवारीने नव्हे तर क्षमेशीलतेने, प्रीतीने, जे देवापासून आमच्यापर्यंत आलेले त्याद्वारे आम्ही विजय केलेला. आज देखील आपण शत्रूंना देखील क्षमा करावी. येशूने शिकवण जे दिलेली ती शिकवण घेऊनच पुढे चालत असताना अनेकदा आपण मोठे शत्रूंना क्षमा करतो, परंतु घरात असलेले आपले प्रियजन आणि आप्तजन त्यांना आम्ही क्षमा करण्यासाठी मागे पुढे बघतो आणि क्षमा करत असताना आपण अनेकदा त्यांच्यापासून स्वतःला दूर करून घेतो किंवा त्यांना दूर ढकलून देतो आणि यामुळे तुम्हाला जे आशीर्वाद मिळालेले त्या आशीर्वादापासून ते वंचित राहतात. अनेक योजना आणि संकल्प तुमच्या दारापर्यंत आलेले आहेत, परंतु क्षमाशीलतेच्या अभावी ते तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येत नाही. तुम्ही आणि मी आज देखील कणतो, रडतो, दुःखी आणि पश्चाताप यासाठी जातो, परंतु आमच्या हृदयातले आज देखील कुठेतरी कोपऱ्यामध्ये या प्रकारचा घृणा आणि द्वेष लपलेला आहे आणि ते आम्हाला आज पवित्र आत्मा दाखवत असताना त्याच्यापासून मुक्ती करता देवच आम्हाला सहाय्य करणार आहे. आणि यासाठी आपण देवाकडे जाणं अतिशय गरजेचं आहे, कारण की त्याद्वारे प्रभू परमेश्वर नुसता प्रभूचे महान गुण जे क्षमाशीलतेमध्ये दडलेले आणि त्यामध्ये लपलेले अनेक आशीर्वाद तो तुम्हाला आणि मला देत असताना आपण त्यासाठी स्वतःच अडखळण ठरलेला आहोत. परंतु प्रियानं कुठपर्यंत, जर मरेपर्यंत आपण त्या गोष्टी आपल्या जीवनात ठेवलेल्या आहेत तर मला सांगू दे प्रियांनो, आमच्या मृत्यूनंतर आमची धार्मिकतेबद्दल प्रभू येशू ख्रिस्त हेच म्हणणार आहे की खरोखर तुझी आणि माझी कधीच ओळख नव्हती. तू माझ्या नावाने संदेश दिले, तू माझ्या नावाने भूत काढले, तू माझ्या नावाने वेगवेगळे चमत्कार केले, परंतु तुझी आणि माझी कधीच ओळख नव्हती. परंतु जर आम्ही क्षमा करतो त्यामध्ये आमचं नुकसान होऊ शकतं, कदाचित आमचा अपमान होईल, कदाचित आम्हाला लोकांपासून पाहिलेली असलेली प्रसिद्धी आम्हाला मिळणार नाही, परंतु येशू त्याच समय तुम्हाला म्हणणार आहे, शाबास भल्या विश्वासू दासा, थोडक्याबद्दल विश्वास होता, तू क्षमाशील तेचला जपणूक विश्वास राहिला, त्यामुळे आता मी तुझी नेमणूक बहुतांवर करेल. प्रभू करो तुम्हाला देव विपुल आशीर्वाद देव. यावेळेस आपण प्रार्थना जाऊ. प्रभू राया, आज मी तुला धन्यवाद आणि गौरव देतो, कारण की आजच्या या भक्तीमध्ये नुसते हजर असलेले व्यक्तीच नव्हे तर आम्ही सर्वजण जे विश्वासाने तुझ्याकडे बघत आहोत, आमचे हृदय आणि अंतःकरण त्या क्षमेशीलतेकडे आणि जे देवाची क्षमाशीलता आम्हासाठी त्याकडे बघत असताना त्याचे जे काही पवित्र स्वभाव आहे, जे काही त्याचा बेस आहे, त्याचं काही स्वरूप आहे, त्याकडे आम्ही बघितलं आणि आम्हाला परत एक फार नव्याने जाणीव झाली की आम्ही आज देखील अनेकांच्या बद्दल आमच्या मनामध्ये अढी, आमच्या मनामध्ये द्वेष हे जपलेलं आहे. आम्ही लोकांना जवळ करत नाही तर लोकांना दूर ढकलतो. जरी आम्ही त्यांना क्षमा केली परंतु आमचं हृदय आज देखील त्या क्षमेशीलतेसाठी तयार नाही. आम्ही दुखावलं गेलेलं आहे, आम्ही निश्चितच पिळलं गेलेलं आहे. आमचं भूतकाळामध्ये अनेक अशा गोष्टी होत्या ज्यामुळे पवित्र परमेश्वर आम्हाला त्यातून बाहेर पाडणं कठीण आहे, परंतु हे सर्व सैतानापासून आहे. आज आम्हाला नव्याने कळलेले प्रभू येशू तू बंद मुक्त करणारा प्रभू आहे. तुझ्या रक्ताच्या द्वारे तुम्हाला स्पर्श कर. सैतान सत्ता अनेक वर्ष तू आम्हाला बांधून ठेवले. आता प्रभू मध्ये येणारी मोकळीकता आम्हाला बहाल होत असताना आमच्या मनातून आम्ही त्यांना क्षमा करणार आहोत. आम्ही त्याचा भोबाटा करणार नाही, आमची धार्मिकता आम्ही इतरांना प्रगट करणार नाही, परंतु योसेफाप्रमाणे आम्ही त्यांचा सांभाळ करणार आहोत. आम्ही त्यांच्यावर जे संकल्प देवापासून प्राप्त झाले त्याचा लाभ त्यांना घेणार आहोत. आम्ही त्यांच्या जवळ राहणार आहोत आणि जे देवामध्ये आम्हाला कृपादान मिळालेले त्याचा उपयोग त्यांच्या जीवनासाठी करणार आहोत. यासाठी की पवित्र परमेश्वर येणाऱ्या दिवसामध्ये आमच्या कार्याच्या द्वारे, आमच्या मुखाच्या द्वारे ख्रिस्ताची क्षमाशीलता जगाला दिसावी. खरोखर येशू तू जगाचा प्रकाश आहे, परंतु तू पुढे जाऊन म्हणतो की तुम्ही जगाच्या प्रकाश आहात. यासाठी की तुमचे सत्कृत्य बघून लोकांनी स्वर्गीय पित्याचा गौरव करावा. याच येशू आज स्वर्गीय पित्याचा गौरव आमच्या जीवनातून होत नाही, कारण की पित्या आमच्या जीवनातून हे सत्कृत्य खऱ्या मनापासून अंतःकरणापासून दिसून येत नाही.
खोटेपणा, दिखावटीपणा अनेक वर्ष आम्ही जपलेले आहे. आता यावेळेस तू आमच्या काही शुद्ध आणि पवित्र परमेश्वरा सुंदर असं हृदय बघू इच्छितो. ते तू आम्हाला नव्याने बहाल कर. आमच्यातल्या सर्व मलिनता, दुष्कर्म घालवून टाक. यासाठी की पित्या तुला मान्य, तुझा विश्वास जीवन आमच्यामधून दिसावं. आम्ही लगेच रागावतो, आम्ही लगेच क्रोधाविष्ट होतो. आमचे सर्व प्रकारचे जे आमचं मन लगेच अंतःकरण होतं. आमचे वेगवेगळ्या प्रकारच्या पवित्र परमेश्वर इगो हट होतात आणि त्यामुळे पित्या आम्ही आज देखील अनेकांपासून दूर आहोत. प्रभू येशू मध्ये आम्ही त्यांना क्षमा करावी, त्यांच्या जवळ जावं, त्यांच्याशी समेट करावं. त्या प्रकारे पित्याचा समेट करण्याकरता पुत्र या जगामध्ये आला आणि त्यामुळे आम्ही पापी प्रजा आणि त्याचप्रमाणे देवामध्ये समेट झाला. त्याचप्रमाणे देवा तुझी इच्छा आहे की जे हरवलेले, दुरावलेले त्यांचा समेट पित्याबरोबर होण्यासाठी आम्ही मध्यस्थी करावी, मध्यस्थीची प्रार्थना करावी. परंतु पित्या आरंभी आम्ही समेट करणारी लोक व्हावं अशी कृपा आणि दया कर. परत एक बार की जे काही ग्रुप आहे, जे काही मिनिस्ट्री आहे, जे ऑनलाईनच्या द्वारे अनेकांना भेटते, बोलते, शिकवते, बोध करते, अनेक वक्त्यांच्या द्वारे, विविध प्रकारच्या प्रार्थनेच्या पाठबळाच्या द्वारे, मध्यस्थीच्या द्वारे ओझं घेऊन पवित्र पित्या तुझी सेवा नियमित ऑनलाईन प्रदर्शित करते. त्यांची सेवा, त्यांचे मिनिस्टर, त्यांचे कार्यकर्ता, त्यांच्यामध्ये पवित्र पित्याचे सेवक दास आहे, दासी आहे, प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. ही सेवा आणखीन वृद्धिंगत होऊ दे, अनेकांपर्यंत ख्रिस्त पोहोचावं आणि पवित्र परमेश्वर या ऑनलाईन मीडियाचा माध्यम याचा लाभ अनेकांपर्यंत जावा अशी अनुग्रह आणि कृपा कर. परत एक बार आभार मानतो ऑर्गनायझर बद्दल, या सुंदर समयाबद्दल आणि दिलेल्या स्वर्गीय आशीर्वादाबद्दल. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा ह्याच्या पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून तू आहे. आमेन, आमेन, आमेन. क्षमा करणं बरेच जण बोलत असतात, पण खरंच किती क्षमा करतात. जसं तुम्ही सांगितलं की नाही बाबा मी तुला क्षमा करून टाकतो, पण आतापासून आमच्या घरात राहायचं नाही किंवा मी तिथून निघून जातो. क्षमा करताना कधी कधी लोक हे डायलॉग कॉमन आहेत लोकांचे की क्षमा तर केलंय परंतु बोलायचं नाही, एकत्र राहायचं नाही, जायचं नाही, असे सगळे गोष्टी. माझा आवाज येतो का मला आता? हे जे आपण कॉमन एक डायलॉग आहे की मी क्षमा करून टाकलेला आहे, पण मला किंवा माझ्याबरोबर बोलायचं नाही, हे शेवटी क्रिस्तामध्ये अजूनही कुठेतरी सांसारिक जे क्षमा क्रिस्ताने केलंय, तर तशी क्षमा जर आपण करायला शिकलो तर आपण येशूचे आपण अनुयायी आहोत, त्यांचे आपण शिष्य आहोत. राजेंद्र सर तुमचा माईक बंद करा आणि जे तुमचा माईक तर या सर्वांमधून बऱ्याच छान गोष्टी होत्या की ख्रिस्तामध्ये आपण धार्मिकता दाखवतो आणि आपण लोकांना सांगतो आम्ही ख्रिस्त हे ख्रिस्ती आहोत. ख्रिस्तामध्ये धार्मिकता दाखवणं तेव्हाच योग्य आहे जेव्हा तुम्हाला संपूर्ण क्षमा करता येईल प्रभू ख्रिस्तासारखी, तरच आपण आपल्याला ख्रिस्ती म्हणू शकतो, नाहीतर आपण ख्रिस्ती नाही ना. जसं वाघाच्या लेकराला वाघासारखीच शिकार करता येते तेव्हा त्याला वाघ म्हणतात, तसंच परमेश्वराच्या लेकरांना परमेश्वरासारखी क्षमा करता आली पाहिजे, तरच आपण परमेश्वराची लेकरं आहोत. हे एक आहे. दुसरं आहे की क्षमा न करणं हे फार धोक्याचं आणि फार नुकसानीचं आहे. पाश्चरांनी त्यांच्या एका वचनातून आणि उदाहरणातून पण फार सुंदर सांगितलं की दुसरा कोरिंथी अध्याय त्याचा दुसरा अध्याय आणि त्याचा 10 आणि 11 वचन ते फार सुंदर आहे. ते की ज्या कोणाला तुम्ही कशाची क्षमा करता त्यास
अच्छा, कॅमेरा चालू आहे. केली असेल, तर ज्या कशाची कॅमेरा चालू आहे क्षमा म्हणतात. केली आहे, त्यास तुमच्याकरिता मी ख्रिस्ताच्या समक्ष केली आहे. यासाठी सैतानाला आपल्यावर ठरावू नये, कारण आपण त्याच्या दुष्ट योजना जाणत नाही. तर दुष्टानेच आपल्याला पलटवार करू नये, म्हणूनच आपल्याला क्षमा करायची आहे. आणि क्षमा करणं हे एक नम्रतेचं चिन्ह आहे, जसं त्यांनी उदाहरण दिलं त्याच्यासाठी की त्या डिक्कीमध्ये ती मच्छीची थैली ठेवलेली होती आणि म्हणून ती मांजर तिथे येऊन त्या सीटला तिने काय केलं, खराब करून टाकलं. जर ती मच्छीची थैलीच तिथे नसती तर ती मांजर तिथे आली नसती आणि ते नुकसान झालं नसतं. असं जेव्हा आपल्या हृदयामध्ये, आपल्या मनामध्ये जर कोणाविषयी कणवट नाहीये, कोणाविषयी जर आपल्याला राग नाहीये, तर नक्कीच सैतानाला आपल्याकडे यायला कधीच वाव भेटणार नाही. कारण जेवढं आपण देवाचं वचन जाणत नाही, आपल्यापेक्षा काही पटीने सैतानाला देवाचं प्रत्येक वचन माहिती आहे. आपण ख्रिस्ती असूनही आपल्याला देवाचं वचन इतकं माहिती नाही, पण त्याला सगळं काही माहिती आहे. म्हणून कधी पण गाफील राहू नये, ख्रिस्ती जीवनामध्ये गाफील राहू नये. आणि जसं युसुफने आपल्या भावंडांना त्याच्याबरोबर तर किती वाईट केलं गेलं. त्याचा वाचनाने सांगितलं की त्याचा नंबर सेकंड लास्ट होता, म्हणजे तो सगळ्यात जणांचा होता. त्याच्यापेक्षाही मोठे भाऊ होते, एकाच वडिलांच्या पोटी जन्म घेतलेला, एकाच वडिलांकडून त्यांनी सगळं काही शिक्षा घेतलेल्या होत्या. आणि असं असूनही त्या युसुफला तिथे त्याच्या भावंडांनी छळ केला, कपट केला. पण तरीही शेवटी जेव्हा तो आपल्या भावंडांना पाहतो तेव्हा तो घाई पकडून रडतो आणि त्यांना क्षमा करतो. किती मोठं हृदय ना. आज आपल्यालाही असंच हृदय परमेश्वराकडे मागायचं आहे आणि देवाला म्हणायचं आहे की परमेश्वरा, ज्यांनी ज्यांनी माझ्याबरोबर जे केलं ते त्यांचं ते स्वभाव होता किंवा त्यांचं ते जे काय होतं, परंतु मला तुझ्या स्वभावाचा, कारण आपल्याला एक आज्ञा दिलेली आहे विवेकाच्या पत्रामध्ये 2 अध्याय 5 वचनामध्ये की जसा ख्रिस्ताचा स्वभाव आहे तसा माझा स्वभाव असला पाहिजे. एव्हन तर या वचनापासून मी विश्वास करते की आज सगळ्यांना फार घरी शिकण्यास भेटलेलं आहे आणि आपल्याला शास्त्री पुरुषांसारखं, जसं येशू त्यांच्याबद्दल उदाहरण सांगितलं की हे काय आहे, सोनं पेटलेली कबर आहे. तर आपल्याला तसं कबर वगैरे नाही म्हणायचंय. आपल्यामध्ये ख्रिस्त असावा आणि वरतूनही ख्रिस्त दिसावा. आणि याच्यासाठी आपल्याला क्षमा करणं फार गरजेचं आहे. जर क्षमा नाही करणार ना तर आपल्या ठाई आजारपणाची वस्ती येते, आपल्या ठाई क्रोधाची वस्ती येते, आपल्या ठाई पापाला येण्यासाठी मार्ग मोकळा केला जातो. म्हणून क्षमा करणं फार गरजेचं आहे. आजच्या वचनातून जरूरच लोकांनी सगळ्यांनी काहीतरी शिकलेली आहे. सगळ्या काही भावंडांना परमेश्वरी या वचनाने आशीर्वादित करो आणि आमच्या काळात सर्वांनाही खूप खूप धन्यवाद. सुंदर आणि नाजूक विषय घेऊन तुम्ही आमच्यामध्ये आलात आणि या वचनाद्वारे सगळ्यांना देवाच्या अजून जवळ नेलं. म्हणून थँक्यू सो मच. तर आता आपण पुढे वळत आहोत. आता आपल्यामध्ये वेळ आहे परमेश्वराच्या साक्षीची, की देव आमचा फार चांगला देव आहे आणि देव कसं कोणाच्या जीवनामध्ये अद्भुत साक्ष आणतो. मी अशी अद्भुत साक्ष ऐकण्यासाठी आज आपल्यामध्ये सिस्टर लक्ष्मी बोत्रे आहेत. त्यांची साक्ष आपण आपल्या लोकांनी त्यांच्या लोकांनी ऐकूया. आणि साक्ष खूप अद्भुत आहे की जेव्हा आपण आपल्या वतीने काही करू शकत नाही, पण जेव्हा देवाकडे आपण मागतो तेव्हा देव कसं देतो त्या गोष्टी, साक्ष आपल्याला झालं आहे. सिस्टर लक्ष्मी, आपण मी लक्ष्मी आहे. लक्ष्मी बोलते. यीशु ख्रिस्ताचा विश्वास नहीं देती, अविश्वास। और यीशु भी मेरे पति के दोनों में आए, क्योंकि मेरे पति को पीठ का बीमारी था, पीठ आने का, गिर गई और वो कहीं पर भी गिर नहीं था। तो
एका record होत्या, तेव्हा शेवटी कदाचित अशा एक जायचं. छान नाही का? खिडकी परमिशन खिडकी